वेड भाग 29. माझ्या नजरेतील प्रेम तुला दिसलं, पण ते कोणासाठी होतं हे नाही समजलं तुला. मैथिली ओठांवर जबरदस्तीचं हसू आणतच त्याच्यापासून नजर चोरतच म्हणाली. श्री स्तब्धपणे तिच्याकडे पाहतच राहिला. तिची नजर मात्र कॉफीच्या रिकाम्या कपावर स्थिरावली. श्रीला पुढे काही बोलवलंच जात नव्हतं. तुझं साईवर प्रेम नव्हतं? श्रीने तिला विचारलं. माझं फक्त आणि फक्त निनादवर प्रेम आहे, मैथिली विषय बदलतच म्हणाली. श्रीने तिरपी नजर स्वतःच्या छातीवर फिरवली. शर्टाच्या खिशात खुपसलेल्या पेनाची मंद अशी हालचाल होऊ लागलेली. इतक्या जोरात त्याच्या हृदयाची धडधड होऊ लागली होती. डोळ्यातून पाण्याची काही टिपक पारदर्शक काचेवर पडली. नजर वर काढत त्याने मैथिलीकडे पाहिली. तिची नजर अजूनही खालीच होती. पटकन डोळ्यांवरून बोट फिरवत त्याने खोल श्वास घेत स्वतःला शांत केलं. ह्या मेसेजचा अर्थ काय समजायचा मी? गेल्या महिन्याच्या 15 तारखेला तू त्याला स्वतः मेसेज करून भेटायला बोलवलंस. मी जर चुकीचा नसेल तर तेव्हा मे बी तुझं आणि निनादचं लग्न जमलंच असेल ना. जर तुझं साईवर प्रेम नसतं तर तू त्याला स्वतःहून मेसेज करून भेटायला बोलवलंच नसतंस. आणि मेन म्हणजे तू त्याला मुंबईवरून पुण्याला भेटायला गेलीच नसतीस. श्री म्हणाला. साई मला कॉल करून त्रास देत होता, म्हणून मी त्याला भेटायला बोलवलेलं, कारण मला घाबरत जगण्याचा कंटाळा आलेला. रोज फेसबुकवर नवीन प्रोफाईल बनवून त्याचे जे मेसेज येत होते त्याला मी कंटाळली होती. जो काही गैरसमज साईने क्रिएट करून घेतलेला तो त्याच्यासोबत बोलून क्लिअर करायचा होता. मैथिली उत्तरली. गैरसमज क्लिअर करायचा होता की साईलाच या जगातून क्लिअर करायचं होतं? श्रीने विचारलं. काय बोलतोयस तू? मैथिलीने न कळतच प्रश्न विचारला. एखाद्याला मानसिक त्रास द्यायची लिमिट असते मैथिली. जर तुला त्याच्यासोबत बोलून तुमचा गैरसमज दूर करायचा होता तर तिथे भावाला बोलून घ्यायची काय गरज होती? आणि तुझा भाऊ त्याची कॉलर धरून त्याला धमकावत होता आणि तू फक्त बघत उभी राहिलीस. श्री म्हणाला. मला कसं कळणार दादाने असं काही केलंय त्याला? मला नाही माहिती याबद्दल. मैथिली उत्तरली. तू माहिती करून घेतलं सुद्धा नाहीस. त्याला त्या कॅफेमध्ये एकट्याला सोडून तिथून निघून गेलीस. वर बोलतेस गैरसमज दूर करायला बोलवलं. तुझ्या आणि तुझ्या भावाच्या अशा कठोर वागण्याने त्याने सुसाईड अटेम्प्ट केलेलं. जर वेळेवर उपचार त्याला मिळाले नसते तर त्याचे वाचण्याचे चान्सेस सुद्धा कमी होते. नशीब तो वाचला, नाहीतर मी तुझ्यावर आणि तुझ्या भावावर कसा रिएक्ट झालो असतो ना याचा विचार सुद्धा तू केला नसतास. क्रूर भाव चेहऱ्यावर आणतच श्री म्हणाला. त्याचे भाव बघून मैथिलीच्या ओठांची थरथर होऊ लागली. कंठ पुन्हा दाटून आला. प्लीज हे रडणं वगैरे थांबव तू. श्री तिच्यावर आवाज चढवतच म्हणाला. तुला त्याचंच खरं वाटतंय तर मी काही बोलणंच व्यर्थ आहे. खूप छान ऍक्टिंग जमते त्याला. स्क्रिप्ट तर अगदी उत्तम बनवतो तुझा मित्र. माझ्या आयुष्यावर सुद्धा त्यानेच स्क्रिप्ट बनवलंय. या स्क्रिप्टमधली चित्र आणि संवाद इतके हुबेहूब त्याने त्याच्या शब्दात रेखाटलेत ना की सत्य आणि काल्पनिक ह्यातील फरक ओळखणंच कठीण वाटतंय. जसं माझ्या घरच्यांचं झालं आणि आता तुझं होतंय. मैथिली खांद्यावर बॅग अडकवतच म्हणाली. माझं बोलणं जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तू इथून न गेलेलंच बरं होईल. श्री थोडं कडक आवाजात म्हणाल. साई झाला, आता तू मला ब्लॅकमेल करणार का? का ड्रेस देताय तुम्ही मला दोघे मिळून? तो झालाय ना मूव्ह ऑन त्याच्या लाईफमध्ये. मग आता तुला माझ्यापासून काय प्रॉब्लेम आहे? मी इतर कुणाचा हात पकडून आयुष्यात पुढे जाऊ नये असं वाटतं का तुला? नक्की काय हवंय तुला माझ्याकडून? मैथिली रागातच श्रीला म्हणाली. श्री थोडासा गोंधळून जातो, कारण तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे पण नसतं. मैथिलीने स्वतःचं डोकं शांत केलं. हे बघ श्री, मला नाही माहिती साईने तुला काय सांगितलं, बट मी 15 तारखेला साईला मेसेज करून बोलवलेलं इट्स ट्रू. बट मी त्याला भेटायला नाही गेली. मी ऑफिसच्या अर्ध्या रस्त्यातून पुण्याला जायला निघालेली बट नाही गेली. मला दादाचा खूप ओरडा पडला, सो मी तशीच ऑफिसमध्ये गेली. माझा लेट मार्क लागलेला त्या दिवशी. माझं ऑफिस 6:30ला सुटलं.
तिथून मी आणि निनाद शॉपिंगला गेलेलो. ती डेट माझ्या लक्षात राहिली कारण निनाद आणि मी पहिल्यांदाच एकत्र शॉपिंग आणि डिनर केलेलं. निनादच्या मोबाईलमध्ये गुगल पे चालत नव्हतं, म्हणून मी माझ्या मोबाईलवरून गुगल पे केलेलं. त्याच रात्री निनादने मला पैसेसुद्धा ट्रान्सफर केलेले. माझ्याकडे मोबाईल असता तर मी तुला आत्ता सगळं काही दाखवलं असतं. माझा मोबाईल निनादजवळच राहिला. जर मी निनादसोबत असती तर मग पुण्याला जाण्याचा प्रश्नच नाही येत. दादाला मी साईला मेसेज केलेला दाखवला. मी त्याला माझ्या भाषेत समजवतो एवढंच दादा मला बोलला. दादाने त्याच्यासोबत असं काही केलंय हे मला खरंच माहिती नव्हतं. मला तुझ्यासोबत रूडली बोलायला नाही आवडत, बट यू फोर्स मी टू डू दॅट. या व्यतिरिक्त मी तुला काहीच एक्सप्लेन नाही करू शकत. मैथिली म्हणाली, तुला असं म्हणायचंय की तू साईला भेटायला पुण्याला गेलीच नाहीस? श्रीने विचारलं. जात होती मी, पण नाही जायला जमलं. मैथिली उत्तरली. मैथिली, खोटं बोलणं प्लीज थांबव. श्री ओरडला. मी खोटं बोलत नाहीये आणि मी कितीही ओरडून सांगायचा प्रयत्न केला तरी तुला माझ्यावर विश्वास बसणारच नाहीये. मैथिली म्हणाली, आपलं प्रेम आपल्यापासून लांब गेलं म्हणून झोपेच्या गोळ्या खाऊन हातावर धारदार चाकू फिरवलेल्या साईवर विश्वास ठेवू की तुझ्यावर? माझ्या जागी इतर कोणीही असता आणि त्याला तुझी ही स्टोरी सांगशील तरी तुझ्यावर कोणीच विश्वास नाही ठेवणार. सगळ्यात महत्त्वाचं, मी साईला लहानपणापासून ओळखतो. तो ह्या बाबतीत खोटं बोलणारच नाही याची खात्री आहे मला. श्री म्हणाला, ओके, मी अजून इथे नाही थांबू शकत. खूप छान वाटलं तुला भेटून. बाय. मैथिली खांद्यावर बॅग अडकवतच म्हणाली आणि तिथून जाऊ लागली. तिने तिथून जाऊच नये असं श्रीचं झालेलं. मैथिलीचा सहवास त्याला हवा हवासा वाटत होता. मैथू, त्याने तिला आवाज दिला तसं तिचे पाय जागीच थांबले. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. आय मीन मैथिली, मी तुला घरी ड्रॉप करतो. प्लीज डोंट से नो. टेबलवरील पॉकेट खिशात खुपसतच श्री म्हणाला, नो, आय विल मॅनेज माय सेल्फ. ती ठामपणे त्याच्या नजरेत बघतच म्हणाली. तो थोडासा हिरमुसला. ती कॉफी शॉपच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडेपर्यंत तो तिला पाहतच तसाच उभा राहिला. झपझप पावलं टाकत ती कॉफी शॉपमधून बाहेर पडली. जवळपास 2 तास उलटून गेले. श्रीसोबतची चर्चा इतक्या खोल विषयावर गेलेली की तिला वेळेचं भानच राहिलं नव्हतं. टॅक्सीला हात दाखवत तिने अडवलं आणि सरळ आत शिरली. श्रीच्या कठोर शब्दांनी अधूनमधून तिला थोडंसं भरून येत होतं. खिडकी बाहेरील नजारा बघत ती त्याचे ते कठोर शब्द विसरण्याचा प्रयत्न करू लागली. हाच होता का तो? येऊन जाऊन मनात एकच प्रश्न येत होता. विचारांच्या तंद्रीत गाडी घराजवळ कधी येऊन पोहोचली हे तिचं तिलाच कळलं नाही. टॅक्सीचं भाडं देत ती सरळ आत शिरली. जिने चढता चढताच बॅगेतून रूमची किल्ली तिने काढली. तो पायरीवर निनाद बसलेला तिला दिसला आणि त्याला बघून ती स्तब्धच झाली. भीतीची एक सर तिच्या संपूर्ण अंगभर भिनली. आता काय होईल पुढे? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.